स्वर्गीय मासाहेब म्हणजेच मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्या प्रकरणी सध्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. मात्र आता या ठिकाणी आपण बघितलं तर याचं सुशोभीकरण केलं जाणार आहे, डागडुजी केले जाणार आहे आणि त्यासाठी सध्या या ठिकाणी ताडपत्री टाकले जात आहेत आणि पूर्ण आता हा पुतळा काही दिवसांसाठी सुशोभीकरणासाठी बंद केला जाणार आहे. आणि सध्याचे दृश्य आपण पाहतोय की या ठिकाणी हे काम आहे ते सुरू आहे. पावसकर नावाच्या या एका व्यक्तीने या ठिकाणी रंग टाकण्याचा प्रकार केलेला होता. त्यानंतर या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, पाहणी करून गेले. त्यानंतर मासाहेब या खरं तर शिवसैनिकांचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. मनातील एक त्यांच्या आदरणीय असं स्थान आहे आणि या पुतळ्यावर या ठिकाणी रंग टाकण्याचा हा प्रकार झाल्यानंतर या ठिकाणी चौकशीचे आदेश देण्यात आले. मात्र हे आपण हे संपूर्ण जर पुतळा पाहिला तर सध्या या ठिकाणचे डागडुजी करण्याचं काम हाती घेण्याचा निर्णय या ठिकाणी या शिवसेनेने केलेला आहे. आणि त्यानंतर आता आपण बघतोय की ही संपूर्ण आता हे काम आहे ते सुरू आहे. आपल्यासोबत ते स्थानिक शाखा प्रमुख अजित कदम आहेत. काय हे संपूर्ण डागडुजी केली जाणार आहे, सुशोभीकरण केलं जाणार आहे, सध्या काम सुरू आहे काय? सुशोभीकरण डागडुजी ह्या दोन्ही वेगवेगळ्या विषय आहेत. सुशोभीकरणासाठी आमदार तिकडचे महेश सावंत, विशाखराव उपनेते आहेत आणि खासदार अनिल देसाई हे बसून ते ठरवतील नक्की काय करायचंय. ही स्मृती स्मारक समिती आहे मीनाताई ठाकरे, त्याच्या वतीने ते सगळं करून. आता डागडुजी म्हणाला तर ते पॉलिशिंग केलं जाईल, कुठे कलर आहे तो सगळा काढला जाईल, सगळं रिमूव्ह करून ते पूर्ण आहे तसं पूर्वरत करता येईल. आता ताडपत्री टाकली जाते, नेमकं काय पाऊस पडतोय ना, पाऊस पडतोय, पावसामुळे त्याला ते पॉलिश करण्यासाठी काही हे होऊ नये त्यासाठी आपण ताडपत्री करतोय. नाही तर ताडपत्री तिथे हवा असते, धूळ असते, पॉलिशिंग करता येणार नाही त्याला, म्हणून ती ताडपत्री टाकतो. किती दिवस तरी हे पूर्ण पुतळा बंद? मला वेळ जो काम करतो त्याला विचारून मी तुम्हाला वेळ अवधी सांगू शकतो. बाकी सीसीटीव्ही फुटेज आणि पुन्हा होणार नाही याची दक्षता घेऊन ती रिपेअरिंगचं काम तर करणार आहे. आपण बघितलं तर सध्या या पॉलिशिंगचं काम करण्यासाठी आणि या ठिकाणी या संपूर्ण हे काम करण्यासाठी सध्या हे ताडपत्री लावली जाते. लवकरात लवकर संपूर्ण पुतळ्याचं डागडुजी असेल आणि सुशोभीकरणाचं काम असेल ते देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न हा आमचा असेल. आणि सध्या या पॉलिशिंगसाठी या ठिकाणी ताडपत्री लावल्याची माहिती सध्या शाखा प्रमुखांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बोदारे, गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.